धन्यवाद सूरजजी धायगुडे सर. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देहराज्याचा प्राण योग्याचा मूळ कैलासाचा ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि अल्पशा विश्रांतीनंतर पुनश्च एकदा उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा वडकी सुपर लीग. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच क्रमांक 6व्या दिवसातील 5व्या क्रमांकाची मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल. एका बाजूने आहे वडकी कॅपिटल तर दुसऱ्या बाजूने वडकी इंडियन्स. या दोन बलाढ्य ताकदीच्या संघांमध्ये झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल होतीये. अमोल मोडक ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईकला स्वप्नील झेंडे तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील सुमित शिंदे. षटक क्रमांक पहिलं. पंचांचा इशारा आला जातोय लेज दी प्ले. पहिला चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे क्षेत्ररक्षक तिथे झाले दर्शक. प्रयत्न सुरेख पाहायला मिळाले परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलं जातंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात लाजवाब. सुरुवात अफलातून होताना पाहायला मिळेल. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर लाजवाब होताना पाहायला मिळाली. दिवस क्रमांक 6 अंतिमची लढत मैदानाच्या आतमध्ये जारी होते. दोन बलाढ्य ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. मानाची सन्मानाची प्रेमाची क्रिकेटची स्पर्धा. आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम दानी हातांनी दिलेलं दातृत्व आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमय सोहळा या मैदानावरती सजलेला पाहायला मिळतोय. सुमित इथे देखील पुन्हा एकदा आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल टिपलाय. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. अमोल मोडक बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिली विकेट आली आहे. न्यू बॅटर विश्वास बोराटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जिंदगी एक अभिलाषा है अलग उसकी परिभाषा है. सवर गई तो जन्नत और बिगड़ गई तो तमाशा है. इथे पहिला चेंडूवरती षटकार आला. त्या पाठोपाठ विकेट देखील अमोल मोडक यांच्या रूपाने येताना पाहायला मिळाली. विश्वास डावकर हाताचा घनाघाती फलंदाज म्हणून याही खेळाडूची चर्चा सातत्याने वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. परंतु वडकी सुपर लीग या स्पर्धेमध्ये देखील या नावाचा डंका वाजणार का प्रश्नचिन्ह आहे. सुमितचं कौतुक करावं लागेल. टीट फॉर टॅट. जास्तीत जास्त प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले. चला मॅच थोडस टाइम वाचवा. वेळेला महत्व देत चला. समय किसी का गुलाम नाही होता हम सब समय के गुलाम आहे. वेळेचं महत्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी 7 मध्ये रद्दीच्या भावात विकला जातो. वेळेचं महत्व. इथे भन्नाट वेगाचा चेंडू. वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज. डॉट बॉल आलाय. वेळेचं महत्व विचारायचं असेल तर एखाद्या प्रवाशाला विचारा ज्याची ट्रेन अगदी काही सेकंदावरून सुटली असावी.
तर वेळेचं महत्व एखाद्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला विचारा. एक एक मिनिट एक एक वेळ किती महत्वाचा असतो ना, हे येणाऱ्या वेळेमध्ये सातत्याने पाहायला मिळत असतं. त्यामुळे वेळेला महत्व देत चला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुमित शिंदे अफलातून कामकाज करतायत. विश्वासला इथे अक्षरशः बांधून ठेवलंय. 6 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळत आहे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक आहेत कुणाल, चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 7 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. आगीचे गोळे जसे नक्कीच पाहायला मिळतात ना, तशा प्रमाणे मात्र गोलंदाजी सुमितची पाहायला मिळते. मानो की गेंद नाही आग का गोला डाल रहा है. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तोफा आणल्या ना इतिहासामध्ये त्या हुमाई बाबरेने आणल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा तोफा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या मात्र इतिहासामधल्या हुमाई बाबराने आणल्या होत्या. शिवरायांच्या काळामध्ये ज्या तोफा होत्या ना, इतिहास काळामध्ये ज्या तोफा आताही अनेक गड किल्ल्यांवरती पाहायला मिळतात. त्यामध्ये कलाल बांगडे होती, लाडा कासम होती. तशाच तोफांचा मारा गोलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. चांगली गोलंदाजी आहे. इथे आक्रमण आडव्या बॅटने, परंतु इथे स्वप्नील झेंडे आक्रमण करेल. तोफेतून गोळा बाहेर फेकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलक पुढे जाते. पहिले षटक संपलं. 1 बाद 13 धावा आहेत. वडकी कॅपिटल प्रथमता फलंदाजी करते. नेतृत्व करावं लागेल संघाचं. आम्ही सातत्याने सांगत असतो, नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसने मिळत नाही. ते स्वतःला निर्माण करावं लागत असतं आणि इथे कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. चला वेळ वाचवा. वारंवार सूचना आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून आदित्य आंधळेला इथे आमंत्रित केलंय. विश्वासला दाखवावं लागेल. मॅच आतमध्ये आत्मविश्वासाने खेळावं लागेल. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. आत्मविश्वास नावाचा वजीर जर सोबत असेल ना, तर तिथे पराजयाची भीती कोणत्याच प्रकारची नसते. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे आणि हा चेंडू फ्लायटेड लँड होईल. सरळ सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा खात. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. 4 रन चौकार. 17 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. 17 या अंकाला देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. धावफलक पुढे सरसावेल. सतरा अंकाची चर्चा आपण जरूर करतोय. त्या इतिहासाकडे देखील येणाऱ्या वेळेमध्ये घेऊन जाईल. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय आणि फलंदाज देखील होत आहेत बाद. विश्वासला देखील परतवलं जात आहे. धक्का क्रमांक 2. विकेट आली आहे. धावफलक 19 या धावसंख्येवरती आहे. 17 या अंकाची चर्चा आपण करत होतो. खरं तर आज अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक क्रीडांगणावरती तिथे लेदर बॉल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रंगीबिरंगी जर्सीज अर्थात किट परिधान करून सर्व खेळाडू रंगीबिरंगी क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. परंतु 17 या अंकाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये का महत्व आहे याकडे तुम्हाला घेऊन जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला पहिला रंगीत कपड्यातला सामना 17 एप्रिल 1989 साली खेळला गेला आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील रंगीबिरंगी क्रिकेट आपण अनुभवायला लागलो. 19 धाबा आहे. तिथे जयदीप ढवळे आले. डावकर हाताचा फलंदाज झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. झेल निसटलाय. बालबाल बचवलेत फलंदाज असं म्हणावं लागेल. सिंगल आली आहे. 20 धाबा.
दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. वडकी सुपर लीगचा थरार, मानाची क्रिकेटची स्पर्धा, 10 दिवसीय क्रिकेटची पंढरी या मैदानावरती संपन्न होती. 4 चेंडू या षटकाचे झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. इथे अगदी काय घडलंय मित्रांनो, गावामध्ये चोर आले, समोरचा दरवाजा बंद करायला गेले आणि इथे पाठीमागच्या दरवाजाने चोरी झाली आहे. फलंदाज होईल बाद. 3 तार त्रिफळा, विकेट. इथे दिवसा ढवळ्या चोरी होताना पाहायला मिळाली आहे. पाठीमागच्या दरवाजाने चोरी. आदित्य आंधळे काय गोलंदाजी आहे, फिरकीची जादू दाखवतायत. धावफलकावरती अगदी आपण पाहूया. 20 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर स्वप्नील आटपाटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय वडकी कॅपिटल. इथे देखील अलंगी कार्पेट फटका समोरच्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडू पर्यंत येत आहेत. बिग बन सिंगल, धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. 2 षटकं संपली, 3 बाद 21. तर मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रणजित मोडक, कुल कॅप्टन वरती जबाबदारी इथे पाहायला मिळते. स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. मॅजिक ओव्हर पॉवर प्लेचं षटक हे आपल्याला पाहायचंय. रणजित गोलंदाजीच्या माध्यमातून संघाचा कुल कॅप्टन, संघाचा करता धरता, संघाचा नेता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहिला चेंडू फुलटॉस, आडव्या बॅटने स्वप्नीलच्या बॅट मधून चेंडू सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. आक्रमण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात, अर्थात 5 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावींची गरज. टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर इथे अगदी आपण पाहूया व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 28 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅजिक ओव्हर. हा चेंडू सुरेख, टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. गणेश चव्हाण एसट्यांच्या पाठीमागे कमालीचं कामकाज आहे. इथे देखील सुरेख चेंडू येतोय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. व्हाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. टीव्ही अंपायर काही क्षणांमध्ये निर्णय देतील. मनीष गुप्ता, MM. फेर बॉल. पंचांचा निर्णय येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. 3 चेंडूंमध्ये 7 बनवल्या, 3 चेंडूंमध्ये 9 गरजेचे आहेत. इथे देखील अलंगी कार्पेट फटका. प्रतीक जाधव आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 2 चेंडू आणि 8 धाबींची गरज. टार्गेट पूर्ण करायचं असेल तर इथे 16 धाब्यांचं टार्गेट पूर्ण होणार का, प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज सज्ज होतील.
इथे समोरच्या दिशेने आक्रमकता पाहायला मिळते. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. धाबा येथील 4. एक चेंडू 4 धाबा. इथे 16 धावा पूर्ण होण्यासाठी गरजेच्या आहेत. धावफलकावरती 33. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तेरी. तेहतीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रणजित पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्राईकला जयदीप ढवळे. बॅटची एज आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार. धक्का. क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसलाय 4था. इथे 6 धावींची पेनल्टी देखील आहे वडकी कॅपिटल टीमला. तीन षटकं संपली आहेत. 33 धाबा आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणव मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील. इथे अलौंदी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळालाय. कॉल रिकॉल मध्ये बिघाड. आणि इथे यष्ट्यांवरती बुलडोझर देखील फिरताना पाहायला मिळालाय. विकेट. क्रिकेट मधली आत्महत्या आहे. न्यू बॅटर अविनाश क्षीरसागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे अलौंदी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. आणि इथे अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवला जातोय. धावची स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. फलंदाज बाद होत आहेत तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्वराज. इथे अगदी आपण पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट 36 धावसंख्येवरती धावफलक थांबवलंय. रोखलंय. इथे देखील आड बॅटने. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल. 37 धावा आहेत. 3.4 षटकाचा खेळ संपलाय. फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय टोले जंगप्रहार. षटकार. 43 धावा आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
इथे देखील आडव्या बॅटने हवाई तडाखा, चेंडू लँड होतोय, लागोपाठचा दुसरा आलाय षटकार. 24 चेंडू आणि 50 धावा विजयाचं समीकरण. अर्थात 49 बनवल्यात, 50 बनवायचे आहेत. चोवीस चेंडू आणि 50 धाबींची गरज. 6 धाबा बोनस स्वरूपात आल्यात. अर्थात 24 चेंडू 44. गोलंदाज सज्ज होत आहेत अविनाश, तर स्ट्राईकला गणेश चव्हाण. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाब्याने संघाचं खातं उघडलं जाते. इथे हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक येथील चेंडू पर्यंत एक सिंगल. धावफलकावरती 8 धाबा आहेत. 8-8-8. दो मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत त्या 8. गोलंदाज सज्ज आहेत अविनाश. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील. स्वरात चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एक सिंगल. 9 धाबा आहेत. बॅटने पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत धावतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा. त्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 11. रन ऑन बोर्ड. 11 धाबा आहेत. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धाबा. धावफलक 13. दोन राहिले. 2 चेंडू बाकी आहेत या षटकाचे. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठवर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. 2 तर आल्यात. 3ऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे आणि 3री धाव इथे यशस्वीरित्या येईल. साजबाज आणि ताज.
16 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. बॅकफुटवरती सरकले, तिथे देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब, एका धावेने समाधान. पहिल्या क्रमांकाचं षटक संपले, 17 धावा आहेत. शेवटचे आता 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेंची गरज. 18 चेंडू 33. इथे आडव्या बॅटने आक्रमण आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मोठा फटका येतोय आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार, षटकाराच्या मदतीने 23 धावा आहेत धावफलकावरती. इथे देखील आक्रमण, तो चंद्रमा दाबात, चेंडू जाऊन पोहोचलाय डागात. छेरान षटकार. धावफलकावरती 29 धावा आहेत. 16 चेंडू 21 धावांची गरज आता मात्र विजयासाठी. इथे देखील शॉर्टम पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. बिग सिक्सर. लागोपाठचा तिसराही आलाय. छेरन षटकार. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज विजयासाठी. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब त्यांना पाहिला मेल. डॉट बॉल आहे. कमबॅक करणारा चेंडू भलावा लागेल. इथे देखील आक्रमण होते समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल तिथे टिपलाय. नो बॉल, नो +2. इथे अगदी आपण पाहूया, 13 चेंडू 12 धावांची गरज आहे. लास्ट 13 चेंडू 12 धावा, 12 धावा 13 चेंडू. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये? अजूनही जर गोलंदाज करामत करत असतील तर इथे सामन्यामध्ये कलटणी येऊ शकते. विकेट आली आहे आणि रणजितचा खेळ मात्र इथे संपुष्टामध्ये त्यांना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅजिक ओव्हर, आणि मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जयदीप ढवळे.
गोलंदाज सज्ज होत आहेत. जयदीप. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते 39 या धावसंख्येवरती. 12 चेंडू 11 धावा. आता मात्र समीकरण नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. यानंतरचा चेंडू फ्री हिट. इथे आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू सरळ जाऊन पोहोचेल 1 टप्पाघात सीमारेषेच्या बाहेर. चारण चौकार. 11 चेंडू आणि 6 धावींची गरज विजयासाठी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. बॅकफुटवरती सरकलेत आक्रमण आणि दोन्ही स्टाईलने मात्र सामना संपवलाय. चेरन षटकार या सामन्याचे हिरो ठरलेत. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. रणजित मोडक एक जबरदस्त खेळ करत मात्र या सामन्याचे हिरो ठरले. रणजित सर चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण लगेचच वितरित करतोय. विठ्ठल सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण या